मित्रांनो नमस्कार. महत्वाची बातमी. राज्याच्या राजकारणातून अशोक खरात प्रकरण आता सरकारच्या जास्तच अंगलट आलंय आणि अंगलट येणाऱ्या या प्रकरणामुळे जवळजवळ 50च्या वरती या नेत्यांची आता सगळ्यात मोठी धरपकड मित्रांनो सुरू आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातून मंत्री, आमदार आणि खासदार यांच्यासह बडे बडे नेते खरात फाईल मध्ये. मित्रांनो राज्याच्या राजकारणात बड्या नेत्यांची आमदारकी याच्यासह मंत्रीपद देखील धोक्यात. कोण कोण आहेत आमदार मंत्री यादी? अंजली दमन यांसह राज्याच्या राजकारणातून अशोक खरात याने नेमकी कुणाकुणाची घेतलीत नावं मित्रांनो सविस्तर जाणून घेऊया. राज्याच्या राजकारणातून सगळ्यात मोठी आलेली खबरबात. अशोक खरात हे प्रकरण सध्या दिसते असे वरवर सोपे नाही. या प्रकाराच्या मूळ खोलवरती जर आपण गेलो तर संपूर्ण महाराष्ट्र यामध्ये अडकलाय असं दिसतंय आणि त्या नेत्यांमध्ये मुंबईपर्यंत याचे धागेदोरे पोहोचलेले आहेत. हे धागेदोरे पोहोचल्यामुळे कोण कोण नेते आणि ज्या ज्या नेत्यांची नावं सध्या घेतली गेली आहेत त्यांना मात्र आगामी काळामध्ये राज्याच्या राजकारणातून सगळीकडूनच बाद करण्याची प्रक्रिया देवेंद्र फडणवीस सुरू करतायत. मित्रांनो बातमी बघूया शेवटपर्यंत. रुपाली चाकणकर यांचा प्राथमिकरित्या राजीनामा आला आणि तिथून सुरुवात झाली राज्यातील बड्या बड्या नेत्यांच्या चौकशीसाठी. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला काल शब्द दिला, यामध्ये जो जो नेता अडकला असेल त्याची संपूर्ण खोलवर चौकशी केली जाईल आणि त्याला जेरबंद केले जाईल, मग तो कोणी असो. असा सनसनीत सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केल्यानंतर आता मात्र अंजली दमानिया यांच्यासह महाराष्ट्रातील विरोधी पक्षातील बऱ्याच नेत्यांनी आता सगळी नावं अखेर समोर आणली असून SIT चौकशी प्रकरणामध्ये SITच्या हाती मोबाईल, त्यानंतर पेनड्राईव्ह, संगणक यासह त्यांच्या वेगवेगळ्या कार्यकर्त्यांसह अनेक नावं आता समोर येत आहेत. या नावांच्या पुढे येण्याने मात्र अशोक खरातच्या तर अडचणी वाढल्याच आहेत. मात्र राज्यातलं राजकारण करणारे बडे बडे राजकीय व्यक्ती यांना मात्र आगामी काळामध्ये कशा प्रकारे महाराष्ट्रात राहायचं ही आता सगळ्यात मोठी पीडा झाली. मित्रांनो यामध्ये आपण जर पाहायला गेलो तर मातब्बर नेते अमावस्या पौर्णिमेला अशोक खरात याच्याकडे जायचे आणि आपली जादूटोणा करून घेत असत. महाराष्ट्रात झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये राज्यातील सत्ताधारी खासदारांनी अशोक खरातकडे जाऊन लिंबू, मिरची आणि त्याच्याकडून वेगवेगळे मंत्रोपचार करून घेतले, परंतु तरी देखील त्यांचा पराभव झाल्याची महत्वाची माहिती आता समोर येत आहे. पालघर जिल्हा परिषद, पालघर नगरपालिका या निवडणुकांमध्ये बऱ्याच सत्ताधारी नेत्यांनी अशोक खरातकडे जाऊन वेगवेगळ्या मंत्रांचा उपचार करत वेगवेगळ्या मंत्र आणि वेगवेगळ्या चर्चा करून भोंदूगिरी करून आपण त्या ठिकाणी लिंबू आणि मिरची उतरवले होते. मात्र त्या सगळ्याच नेत्यांचा पराभव झाल्याने आता त्यांची नावं आता मात्र समोर येऊ लागली आहेत. दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये लोकसभेला सिंधुदुर्गातील खासदार यांनी देखील वारी केल्याचं दिसतंय. यामध्ये हेमंत गोडसे यांच्यासह बडी बडी नावं आता समोर येत आहेत. या नावांमधून अनेक मोठे अधिकारी, अनेक मोठे एकनाथ शिंदेच्या जवळचे नेते, त्यानंतर अजित पवार यांच्या जवळचे नेते यांच्या नावांचा प्रचंड मोठा भरणा या ठिकाणी असल्याचं जाणवत आहे. त्यामुळे काही लोकांचे आर्थिक लागे संबंध अशोक खरात याच्याशी असल्यामुळे त्यांची आता कुठपर्यंत चौकशी होते ते येणारा काळच ठरवेल. मात्र सध्या माकपकडून महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन होते. अशोक खरात याच्याशी संबंधित असलेल्या नेत्यांची नावं आणि त्या नेत्यांचे राजीनामे, त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राजकारण करण्याचा कोणत्याही प्रकारचा अधिकार नाही, यासाठी माकपकडून राज्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आंदोलनं सुरू केले आहेत. या सगळ्या घडामोडी पाहता देवेंद्र फडणवीस गप्प बसणार नाहीत. त्या सगळ्या नेत्यांना घरी बसवतील, मग तो नेता किती मोठा किती छोटा असो असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय. त्यामुळे आगामी काळ हा महाराष्ट्राच्या राजकारणातून अंजली दमानिया, सुषमा अंधारे यांनी मात्र सगळ्यांची पोलखोल करत, सगळ्यांच्या फोनमधील त्यांचे संभाषणाचे रेकॉर्ड करत, किती वेळा अशोक खरात याला कॉल केलेत त्या सगळ्या नेत्यांची यादीच थेट
सोशल मीडियावरती आणि पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांना दिल्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये सगळे नेते अडकल्याची चर्चा आहे. आता कोणकोणती नावं आहेत, लवकरच नाव बाहेर येतील. फक्त त्यांनी काही दिवसांचा हा CDR बाहेर काढला आहे, त्यामुळे आगामी काळामध्ये अजून किती नेत्यांची नावं येत आहेत ते लवकरच समजेल. परंतु हे मात्र धक्कादायक आहे. धन्यवाद.